साहेबांचाही सन्मान आपण करणार आहोत। गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा। आणि खूप बरं वाटलं की आज मी खरं तर आज पावसानं पण एक वेगळा विक्रम केलाय, परंतु तुमचंही मनापासून अभिनंदन, कारण 8 थर तुम्ही रचलेत। आणि जय महाराष्ट्र गोविंदा पथक अतिशय चांगली सलामी देऊन तुम्ही हंडी फोडल्याबद्दल तुमचंही अभिनंदन। मी माईक यासाठी हातात घेतला की आपली मराठी संस्कृती ही परंपरा ती जतन करण्याचं काम तुम्ही सगळेजण करतात, त्यामुळे तुमचं कौतुक करायला मी माईक हातामध्ये घेतला। ही आपली संस्कृती अशीच ठेवूया। गेल्या 29 वर्षापासून एक दहीहंडीचा आयोजक ह्या नात्यानं मला सातत्यानं वाटायचं की नाही, मीरा भाईंदरला पण ठाण्याप्रमाणे संस्कृतीची दहीहंडी व्हायला पाहिजे। आणि आज वंदना विकास पाटील मंच आणि नवघरचं हे जागरूक मंडळ जे गेल्या 15 वर्षापासून विकास पाटलांच्या आणि स्वराज पाटलांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये काम करत होतं, त्यांना मी सांगितलं की नवघरच्या ह्या पवित्र मैदानावर आपण ह्या संस्कृतीच्या दहीहंडीचं आयोजन करूया। आणि त्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं आयोजन आपण केलंय। खरं तर पावसामुळे थोडासा तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला असेल, परंतु माझी मीरा भाईंदरची पोरं सुद्धा 8-8 थर लावू शकतात, हे आजच्या दिवसाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। दहीहंडी गेल्या वर्षी जय महाराष्ट्र गोविंदा पथकानं माझ्या समोर 8 थर रचले होते, तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटला होता। आणि ज्या वेळेस ख्रिस गेल आला होता त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे सलामी दिली होती। त्यामुळे हे सगळं जर घडू शकतं तर आपल्या मीरा भाईंदरमध्ये का कुठल्या भाषेचा वाद किंवा काही ठिकाणी निर्माण जो केला जातो त्यावेळेस दुःख होतं, परंतु ठीक आहे, हा खेळ आहे, खेळाचा दर्जा यायला दिलाय, तुम्हाला मी अभिमानानं सांगतो। सकाळी दुपारी 1 वाजता कोकण नगरचं एक मंडळ आलं, त्यांनी 9 थर रचले। नंतर आर्यन गोविंदा पथक आलं, त्यांनी 9 थर रचले। मला कोकण नगरच्या गोविंदा पथकानं सांगितलं, साहेब आम्हाला ह्याच मैदानावर 10 थर रचायचे, आणि 10 मिनिटांमध्ये त्यांनी 10 थर रचून दाखवले, त्यांचं कौतुक करायला पाहिजे। त्याबरोबर आज मी जेव्हा तिकडनं ठाण्यावरनं निघालो तत्पूर्वी 4 गोविंदा पथकानं 9-9 थर रचले होते। आणि त्यानंतर जय जवान गोविंदा पथक रात्री 8:30 वाजता आलं आणि त्यांनीही 10 थर रचले। म्हणजे आज विश्व विक्रमाचा दिवस होता असं म्हणायला हरकत नाही। पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या आमच्या मुली त्या ठिकाणी आल्या, त्या म्हणतात साहेब मुलं जर 10-10 थर रचतात तर आम्ही मुली पण काही कमी नाही आहोत। त्यांनी 7 थर रचले आणि तोही एक विक्रम आज झालेला आहे। त्यामुळे हे विक्रमाचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि तुमचं मी कौतुक करतो। ह्या वर्षी जरी पावसानं थोडासा आपल्याला त्रास दिला असेल तरी ह्याच मैदानावर पुढल्या वर्षी आपण अजूनही वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी गोविंदाचा आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करूया। माझ्या अनुपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी आमच्या आमगावकर ताई होत्या, संध्याताई आहेत, आमच्या वंदना ताई आहे, विकास पाटील आहे, स्वराज आहे, सगळे सचिन मांजरेकर, राजू भोईर, आमचे सगळे ह्या परिसरातले पदाधिकारी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी आणि तुम्हाला मोठं करण्यासाठी, कारण तुम्ही मोठे झालात की ऑटोमॅटिक महाराष्ट्र मोठा होईल, महाराष्ट्राची संस्कृती मोठी होईल, महाराष्ट्राची परंपरा ही जगामध्ये सगळीकडे गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे। कारण स्पेनचं गोविंदा पथक सुद्धा आज या ठिकाणी आता ट्रॅफिकमध्ये बिचारे अडकले होते, नाहीतर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला नवघर नाक्याच्या ह्या मैदानावर येणार होते। परंतु असो, आपण पुढल्या वर्षी अजून मोठ्या दिमागात ही हंडी अजून वरच्या लेवलला नेण्याचा प्रयत्न करू। जशी आमची ठाण्याची संस्कृतीची दहीहंडी जगामध्ये फेमस आहे, प्रसिद्ध आहे, तशाच पद्धतीने आपले नवघर नाक्यावरची आणि मीरा भाईंदरची पोरं जगामध्ये पोहोचली पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। अतिशय सुंदर आणि शांतपणे आजचा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सगळ्यांचं, आमचा धनेश पाटील आहे, धनेश पाटलाचं नाव घ्यायला विसरलो होतो, सगळे आमचे सहकारी, ताराताई आहे, ताराताई तिकडे, त्यांनी तिथली हंडी रचून इकडे आलेले आहेत। अजून कोण बाकी आहे का? शिर्के, अरे बापरे सगळेच आहेत, ज्यांची नावं घेतली नसेल ते सगळे, सगळ्यांचं अभिनंदन करतो। प्रामुख्यानं तुमचा सगळ्या गोविंदांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आजचा दिवस हा तुमचा दिवस आहे। आजचा शाहरुख खान पण तुम्हीच, आजचा अमिताभ बच्चन सुद्धा तुम्हीच, आणि आजचा सलमान खान सुद्धा तुम्हीच। हा गोविंदा जगत जेता झाल्याशिवाय एक दिवस राहणार नाही याची मला खात्री आहे। बोल बजरंग, बोल बजरंग, जय श्रीराम,
जय जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गावदेवी माता की जय. धन्यवाद. यानंतर मी पाटील कुटुंबियांना विनंती करेन साहेबांचा सन्मान आपण करावा, कारण हा भव्य दिव्य सोहळा